नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या अमेरिका आणि भारत यांच्यातला जो काही वेगवेगळ्या करारांच्या संदर्भातला एक संघर्ष सुरू आहे हे आपण पाहतोय. वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून आपण ती चर्चा ऐकत असतो. आता जो एक नवीन मुद्दा आलेला आहे तो म्हणजे ट्रम्प सरकारने H1B व्हिसाच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावरनं एक काहूर माजलेला आहे. प्रामुख्याने भारतामध्ये जे भारतीय तिकडे काम करतायत त्यांचं काय होणार, त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार का, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. आणि त्यानिमित्ताने हा निर्णय जो आहे तो कितपत भारतीयांवर प्रभाव पाडणारा असेल किंवा किती त्याचा नुकसानकारक असेल या सगळ्याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न आज आपण आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत ते ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्याशी. दीपकजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. धन्यवाद. तर सर्वप्रथम आता ट्रम्प यांनी जो निर्णय घेतला म्हणजे आता ते मध्यंतरी टॅरिफचा निर्णय घेतला, त्यावरनं एक प्रचंड संताप जो आहे तो निर्माण झालेला आहेच. आणि त्याच्यात आता हा H1B व्हिसाच्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतल्यावर त्यात आणखी भर पडलेली आहे. लोकांच्या मनामध्ये संभ्रम सुद्धा आहे आणि संताप सुद्धा आहे. अनेक जण त्यामागे राजकारण सुद्धा करण्याचा प्रयत्न करतायत. तर पहिली गोष्ट जाणून घ्यायचं आहे म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षक श्रोते या सगळ्यांना एक पहिली गोष्ट तुम्ही समजावून सांगा की H1B व्हिसा जो आहे तो नेमका काय आहे आणि त्याचा काय उपयोग होत असतो. हा विषयाला जर तुम्हाला पूर्ण माहिती द्यायची असेल तर तुम्हाला इतिहासात थोडंसं आणि भूतकाळात डोकावून जायला लागेल. आता मी संगणक क्षेत्रात गेले 40 वर्ष काम करतो. माझ्या करिअरची सुरुवात 80च्या दशकात टाटा उद्योग समूहापासून झाली. मी तिथं त्या काळात नोकरी करत होतो आणि अमेरिकेला पण बरेच वेळा गेलो होतो. तर 80च्या दशकात संगणक क्षेत्र बाल्यावस्थेत होतं आणि अतिशय थोड्या प्रमाणावर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट म्हणजे संगणक प्रणाली निर्यात होत होती. आणि ज्या लोकांना अमेरिकेला किंवा शक्यतो अमेरिकेला जायचं होतं त्यांना B1 व्हिसा म्हणजे बिझनेस व्हिसावर लोक जात असत आणि तिथं त्यांच्या प्रकल्पावर काम करत असत आणि भारतात परत येत असत आणि त्यात ते अमेरिकेत कुठलेही कर भरत होते. तर जेव्हा हे छोट्या प्रमाणावर चालत होतं तेव्हा ते लोकांच्या डोळ्यात आलं नाही. पण जेव्हा अमेरिकन उद्योगाच्या लक्षात आलं की भारतीय संगणक सल्लागार आहेत ते चांगलं काम करतात, त्यांची कॉस्ट कमी आहे, तर आपण त्यांना ही संधी देऊया. आणि मग 90च्या सुरुवातीला हे प्रमाण खूप वाढलं आणि त्या काळात त्याला बॉडी शॉपिंग म्हणायचं. म्हणजे भारतात रिक्रूट व्हायचं आणि अमेरिकेला जायचं असे हजारोंच्या संख्येनं मध्यमवर्गीय भारतीय युवक गेले. त्यात मराठी युवकांची पण संख्या लक्षणीय होती. आता हे जेव्हा सुरू झालं मोठ्या प्रमाणावर आणि त्यामुळं TCS, इन्फोसिस, विप्रो ह्या ज्या कंपन्या आपण बघतो या मोठ्या व्हायचं मेन कारण हे त्या काळचा बॉडी शॉपिंगचा व्यवसाय सुरुवातीचा. जेव्हा हे लोकांच्या लक्षात आलं तेव्हा अमेरिकन लोकांनी आवाज उठवला की आमच्या नोकऱ्या जात आहेत. म्हणून यासाठी इमिग्रेशन पॉलिसी फॉर एज्युकेटेड सायंटिस्ट अँड टेक्निशियन सुरू झाली. त्याला H व्हिसा असं म्हणायचं. त्यातला H1B हा जो कॅटेगरी बद्दल आपण बोलतो हा एक इमिग्रंट व्हिसा आहे. या इमिग्रंट व्हिसावर तुम्ही अमेरिकेला 3 वर्ष जाऊ शकता. त्याचं ड्युरेशन बदलू पण शकतं आणि त्याच्यात त्या काळी 90च्या दशकात जेव्हा H1B आला तेव्हा तिथं कर भरायचे आणि त्याची फी भरायची असं ते मॉडेल होतं. आणि त्यामुळं B1 व्हिसावर जाणारे जे प्रोग्रॅमर होते त्यांचा पगार आणि अमेरिकन स्थानिकांचा पगार ह्याच्यात जी मोठी तफावत होती ती कमी झाली. H1B करून सुद्धा भारतीयच जास्त परिणामकारक होते, इफेक्टिव्ह होते, कारण ते एकतर कष्टाळू लोक आहेत आपली आणि ते मन लावून काम करतात. त्यांचं मूल्य पण कमी असतं. आणि त्याच्यात आता 2000च्या दशकात मुलींचा सहभाग खूप वाढला. सुरुवातीला खूप कमी मुली जात असतात पण जसं जसं मुली IT शिकत गेल्या तसं त्यांचं पण प्रमाण वाढत गेलं. तर हे असंच सगळं सुरू झालं. H1B हा नॉर्म झाला. मग H1B वर गेलेले अनेक लोकांना ग्रीन कार्ड मिळाली, ते अमेरिकन नागरिक झाले. म्हणजे आता सुद्धा आपण बघतो की सिलिकॉन व्हॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने, कदाचित लाखो पण असतील, अमेरिकन नागरिक जे आहेत हे स्थलांतरित आहेत.
ऍक्च्युली काय आहे, एक मूळ गोष्ट लक्षात घ्या की अमेरिका हा देश हा स्थलांतरांचाच देश आहे. तिथं असे नेटिव्ह अमेरिकन असं काही कन्सेप्टच नाहीये. जे आहेत ते रेड इंडियन्स. हे सगळ्यात गमतीची बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलेनी आहे, ती सुद्धा इमिग्रंटच आहे. ती काय मूळ अमेरिकन, ती पण इमिग्रंटच आहे. एलन मस्क सुद्धा मला वाटतं बाहेर दुसऱ्याच देशातून इकडे आलेले युगोस्लाव्हियाची आहे ती मूळची. आणि ती अमेरिकेत मस्क जे आहेत टेस्लाचे मस्क, एलन मस्क सुद्धा बाहेरच्याच देशातून आलेले. हा, आता ते आता मूळ प्रश्न कुठं आला की जेव्हा डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीला उभे होते तेव्हा त्यांनी अमेरिका फर्स्ट म्हणजे अमेरिकन नागरिकांना प्रथम आणि स्थलांतरांना नंतर अशी भूमिका घेतली आणि ही लोकप्रिय भूमिका होती. आणि तुम्ही जर थोड्याफार प्रमाणावर बघितलं तर आपल्या देशात काही वेगळं घडत नाही. अगदी महाराष्ट्रातले पण काही पक्षाचे नेते असंच म्हणतात ना की मराठी माणूस मोठा आणि नंतर बाहेरचा. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पनी ही सवंग लोकप्रियतेसाठी ही भूमिका घेतली. त्याचे परिणाम काय होतील याच्यावर त्यांनी फार लक्ष दिलं नाही. निवडून येणं हे त्यांचं लक्ष होतं. आणि मग त्यांनी त्याच्यात अनेक गोष्टी सांगितल्या होत्या की मी मेक्सिकोला भिंत बांधली. पण ऍक्च्युली स्थलांतरांचा प्रश्न, इमिग्रंटचा प्रश्न हा भारतीय आणि आशियाई नंतरचे आहे. ऍक्च्युली दक्षिण अमेरिकन लोक जे आहेत म्हणजे मेक्सिकन लोक, कॅलिफोर्निया आणि मेक्सिकोमध्ये पोरस बॉर्डर आहे आणि पूर्ण अशी काही बॉर्डर नाही. अनेक लोक मेक्सिकोत एक दिवस असतात, मध्येच ते अमेरिकेत येतात जातात आणि कळत नाही. आणि ही लोक खालच्या दर्जाची कामं करतात. आणि असा खूप मोठा समुदाय आहे विशेषतः मेक्सिकन आणि दक्षिण अमेरिकेतल्या लोकांचा, जे अमेरिकेत वर्षानुवर्ष राहतात, काम करतात, ते जातात. त्यांच्यापैकी अनेकांच्याकडे पासपोर्ट पण नाही. ही अशी परिस्थिती आहे. आता तिथं त्यांनी वॉल घालतो म्हणजे मी ती बॉर्डर सील करतो असं त्यांचं वाक्य आहे. ते अजून त्यांनी काही केलेलं नाही पण त्यांचं म्हणणं आहे ते करतील. आता हे सगळं जे ते बोलतायत ते निवडून आणण्यासाठी त्यांनी केलं आणि आता त्यांना त्यांच्या व्होटर बेसला किंवा मतदारांना सांगण्यासाठी की मी आता करतोय काहीतरी, त्यासाठी ही ऍक्शन आहे. त्याच्या मागे काही थिंकिंग नाहीये. म्हणजे असे त्यांच्याकडे काही अशी इकॉनॉमिक्सची टीम नाहीये की ते त्यांना सल्ला देतात, असं काही नाहीये. ते सगळं ते स्वतः करतायत आणि ते स्वतः उद्योजक आहेत. त्यामुळे त्यांना थोडीफार या प्रश्नाची थोडीच माहिती आहे, मोठी नाही. पण ते ऍक्च्युली रिअल इस्टेट मॅग्नेट आहे आणि त्यांचे ट्रम्प टॉवर्स तुम्हाला माहिती आहेत सगळीकडे. तर त्यांनी 4 महिन्यापूर्वी काय केलं, पहिल्यांदा टेरिफ म्हणजे काय तर आयात शुल्क वाढवलं. म्हणजे तुम्हाला जर अमेरिकेची निर्यात करायची असेल तर तुम्हाला शुल्क भरावं लागेल. आणि ही ड्युटी म्हणजे ज्याला आपल्या भारतात ड्युटी नाव होतं किंवा आपण आयात कर म्हणायचं, तर त्यांचं म्हणणं होतं की जो देश आमच्या प्रॉडक्ट्सवर जेवढा दर लावेल तेवढाच आम्ही तुम्हाला लावू. आता भारतात आपण जेव्हा अमेरिकेतून गोष्टी आयात करतो तेव्हा त्याच्यावर त्यांचं म्हणणं होतं की भारत फार भरमसाठ करतो. त्यामुळे अमेरिकन उत्पादनं भारतात खूप महाग होतं. आणि त्यांचं अजून एक फोकस आहे तो म्हणजे शेती क्षेत्र, म्हणजे दूध किंवा इतर असे जे आपले खाद्यपदार्थ आहेत जे त्यांना अमेरिकन ब्रँडचे इथं आणायचे. आणि हे जर त्यांनी केलं कमी ड्युटीवर तर आपल्या शेतकऱ्यांना थेट स्पर्धा निर्माण. आणि त्यामुळं भारत सरकारने एक स्तुत्य निर्णय घेतला की आमचे शेतकरी महत्वाचे, कारण ती आपली मोठी अर्थव्यवस्था आहे. जर शेतीला आपण डिस्टर्ब केलं तर आपली अर्थव्यवस्था नक्कीच कोलमडून जाईल. त्यामुळं टेरिफवर आपण काही फारसं त्याच्यात लक्ष नाही घातलं. पण पॅरलली आपण युरोप बरोबर बोलणी सुरू केली आणि भारत आणि युनायटेड किंगडम मध्ये टेरिफ करार झाला, इतर पण काही देशांचा. आता ही याची थोडीफार बॅकग्राऊंड आहे. पण काही दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केलं की नवीन H-1B इमिग्रेशन व्हिसा ज्यांना हवाय त्यांना $1,00,000 शुल्क होईल. ही फी आता त्याच्या 10% होते. याचा अर्थ असा की H-1B वर्कर जे अमेरिकेत नवीन काम करतील, जुने आहेत त्यांना हा काही अप्लिकेबल नाही, ते आहे तसंच काम करतात. पण त्यांचा व्हिसा संपला आणि त्यांना जेव्हा रिन्यू करायची वेळ येईल तेव्हा त्यांना हे ऍप्लिकेबल. आता हे आता पुरतं आहे कारण ट्रम्प अतिशय प्रसिद्ध आहेत की ते रोलबॅक पण करतात. म्हणजे आता काहीतरी सांगतात 5 दिवसांनी म्हणतात की मी निर्णय मागे घेतला, असं त्यांनी खूप वेळा केलं. बरोबर. ह्या निर्णयाचा ते अंदाज बघतात काय झालं. आणि आता बघूया, म्हणजे माझा वैयक्तिक होरा आहे की ते काही अंशी त्याला कमी करतील किंवा काहीतरी करतील. कारण ह्याच्यात तुम्ही मूळ गोष्ट लक्षात घ्या की जर भारतीय इमिग्रंट वर्कर्स, वर्कर हा बरोबर शब्द नाही कारण ते नॉलेज वर्कर म्हणून आपण, कारण हे सगळे उच्च शिक्षित आहेत. सो हे जे म्हणता येणार नाही त्यांना, मजूर नाही, दे आर हायर एंड कन्सल्टंट आपण म्हणूया.
तर हे जे उच्च शिक्षित इमिग्रंट्स आहेत ज्यांना अमेरिकेत करिअर करायचं, त्यांची संख्या जर कमी झाली तर ह्याचा थेट फटका गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, IBM अशा अमेरिकन उद्योगांनाच होणार. कारण त्यांना तंत्रज्ञान विकसित करता येणार नाही. आणि तिथल्या सुद्धा लोकांनी आरडाओरडा सुरू केलाय की आपलं इनोव्हेशन एज जे आहे अमेरिकेची, संशोधनात्मक त्यांच्याकडे जो आपल्याकडे असं म्हणूया की आपल्यापेक्षा ते श्रेष्ठत्व आहे, ते त्यांचं कमी होईल अशी त्यांना भीती वाटते. आणि ही ओरडाओरडी सुरू झाली. मग आता आपण सुद्धा प्लॅन बी करायला पाहिजे. तर मला अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की 35 वर्षापूर्वी साधारण असंच घडलं होतं. त्या काळच्या तत्कालीन अमेरिकन सरकारने असं ठरवलं होतं की भारताला महासंगणक द्यायचे नाही. 90च्या दशकात झालं होतं. आपल्याला सुपर कॉम्प्युटर हवा होता हवामान खात्याला. तो त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला देणार नाही. मग काय झालं, आपले शास्त्रज्ञ पेटून उठले आणि डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली सीडॅकनी परम महासंगणक तयार केले. आणि आता त्यामुळे काय झालं की महासंगणक आणि इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअरमध्ये भारतीय संशोधक गेले. आणि मी तर असं म्हणतो की त्या निर्णयामुळं भारतीयांना आपल्या क्षमतांची जाणीव झाली. आणि पुढं जी भारतीय संगणक उद्योगाची जी वाढ झाली त्याचं मूळ कारण हे होतं की आपल्याला क्षमता ही झालं की आपण हे करू शकतो. हा आत्मविश्वास जेव्हा आपल्याला मिळाला, आपण साधारण क्रिकेटचं पण बघा की 83च्या वर्ल्ड कप नंतर आपण तो जिंकलो तेव्हा आपल्याला जाणीव झाली की आपण पण विजेते आहोत. नाहीतर तेव्हा आधीच्या सगळ्या टीम नुसत्या ऑल्सो रॅन टाईप होत्या. तर तसंच काही या सीडॅकच्या परमनी केलं आणि मग हे सगळं 91-92 सालची ही गोष्ट आहे. तर त्याच्यानंतर जी वाढ झाली कारण ती आपल्याला जाणीव झाली की आपण हे करू शकतो. तर आता हा जो तुम्ही आता जो हा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर म्हणजे आता म्हटलं जाते की भारतीय जे आहेत त्यांना त्याच्यावर मोठा परिणाम होईल आणि त्यांची संख्या कमी होईल, जे तिकडे जाणारे आहेत ते जाऊ शकणार नाहीत. पण असं आहे का की फक्त अमेरिकेतच ही संधी आहे, अन्य युरोपमध्ये म्हणा किंवा ऑस्ट्रेलियामध्ये म्हणा किंवा अशा देशांमध्ये सुद्धा संधी आहे? ही संधी पहिल्यापासून इतर देशात आधी होतीच, असं नाहीये की इतर ठिकाणी. जपानमध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, युरोपमध्ये आहे. फक्त युरोपमध्ये भाषा हा प्रश्न आहे, जपानमध्ये पण भाषा हा प्रश्न आहे. आणि लोकांना अमेरिका आवडायची काही कारण आहेत. एक तर तिथं इनोव्हेशन, स्टार्टअप वगैरे कल्चर सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहे. तिथं अनेक भारतीय आहेत. म्हणजे आता मी 3 महिन्यापूर्वीच अमेरिकेला गेलो होतो, तर अनेक भारतीय खाद्यपदार्थांची चेन्स आहेत तिथं आता. त्यामुळं आता न्यू जर्सीमध्ये तर तुम्हाला तिथं गुजराती थाळी पण मिळते. आता अशा पद्धतीनं तिथं वातावरण वर्षानुवर्ष गेल्यामुळे असं निर्माण झालेलं आहे की आपण तिथं सहज सेटल डाऊन होऊ शकतो. आपल्याला भाषाचा प्रॉब्लेम नाही. आणि एकतर विशेषतः कॅलिफोर्नियामधलं हवामान हे अतिशय छान आहे. ईस्ट कोस्टचं नाही पण कॅलिफोर्नियाचं. आणि तुम्ही जर बघितलं तर संगणक उद्योग भारतीय लोक जे आहेत ते मोठ्या संख्येनं सिलिकॉन व्हॅलीचं आहे, म्हणजे कॅलिफोर्निया त्या भागातलं हवामान खूप पोषक आहे. तर ही कारणं झाली. पण अमेरिकेमध्ये जरी त्यांना संधी होत्या, इतर देशात नव्हत्या असं नाही. कॅनडा आहे, पण कॅनडामध्ये काही महिन्यापूर्वी वेगळे प्रॉब्लेम्स होते. त्याने आपल्या देशाविरुद्ध दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिलं होतं. असे अनेक प्रश्न आहेत ते. तसंच आता जपान, आपल्याकडे जर आशियाई देशांचा विचार केला तर जपानमध्ये खूप संधी आहे. तर आतापर्यंत आपण त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नव्हतो. पण आता माझं असं सर्व हे ऐकणाऱ्या लोकांना सांगणं आहे की तुम्ही इतर देशांचा पण विचार करा. त्यातलं एक युनायटेड किंगडम आहे, तिथं इंग्लिशमध्ये होतं पण तिथं संख्या कमी आहे. त्यांना पण असे मोठ्या संख्येनं भारतीय नकोय. पण एक देश आहे की जिथं भारतीयांना अतिशय उत्कृष्ट वागणूक मिळते. तो देश भारताच्या रिलेटिव्हली जवळ आहे, फक्त 2.5-3 तासाचाच फरक आहे. आणि ती जगातली 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि ते म्हणजे जपान. तर भारत 3ऱ्या क्रमांकावर का जपान याच्यामध्ये फार कमी फरक आहे. म्हणजे आपण दोघेही 3ऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या असं आपण म्हणूया. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जपानचं ऍव्हरेज एज म्हणजे सरासरी आयुर्मान हे 80च्या प्लस आहे आणि भारताचं सरासरी आयुर्मान हे 20 आणि 25च्या मध्ये. जपान गेले कित्येक वर्ष निगेटिव्ह पॉप्युलेशन ग्रोथ मध्ये, तिथली लोकसंख्या कमी होते आणि तिथली जी तरुण पिढी आहे तिथं अनेक त्यांचे सामाजिक प्रश्न आहेत. ते लग्न करत नाहीत, मग त्यांची मुलं होत नाहीत. त्यामुळे तरुण पिढीची वाढ पण खुंटलेली आहे. आणि या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये एक आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक मास्टर स्ट्रोक खेळला. त्यांनी काही वर्षापूर्वी तत्कालीन जपानी पंतप्रधान शिंजो ॲबे यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आणि तो माझ्या दृष्टीनं मास्टर स्ट्रोक होता.
त्यासाठी मोदींवर भारतात टीका झाली की बाहेरच्या माणसाला तुम्ही पद्म पुरस्कार का देता. पण त्याचं दुर्गमी परिणाम काय झाले की शिंझो आबे जपानला गेले आणि त्यांनी जपान भारत धोरणं अतिशय सुलभ केली. त्यामुळं भारतीयांना तिथे सहज व्हिसा मिळतो. जर आपल्याला जपानी भाषा येत असेल तर तुम्ही उच्च शिक्षणासाठी जपानला जाऊ शकता, तिथं सेटल डाऊन होऊ शकता. अनेक मला माहिती आहेत मराठी लोक जपानमध्ये आहेत, प्रामुख्याने TCS, फिडेल सॉफ्ट अशा कंपन्या, सॉफ्टवेअर कंपन्या ज्या जपानमध्ये कार्यरत आहेत. तर मी एक आवाहन करतो आपल्या माध्यमातून की तुम्ही जपानचा गांभीर्याने विचार करा. आणि जर आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर आणि चिप हा जर व्यवसाय बघितला तर तो तैवान आणि कोरियामध्ये फोकस आहे. आणि त्याची जर आपण फॅब इतर सुरू केली आणि आपले माननीय मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांनी काही दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की फॅब धोरण आहे आणि भारत सुद्धा आता सिलिकॉन हब होईल, तर ह्या सगळ्या सकारात्मक गोष्टी घडत आहेत. त्यामुळे ह्या H1B हा एकमेव मुद्दा नाहीये, तर इतर अनेक पण मुद्दे आहेत. आता तुम्ही जे कंपन्या म्हणालात म्हणजे TCS असेल, Amazon असेल किंवा इन्फोसिस असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, म्हणजे ह्या सगळ्या कंपन्यांचे म्हणजे जे चर्चा होती की आता हे सगळं $1,00,000 हे शुल्क आकारल्यानंतर भारतीय जे ते कमी होतील आणि त्याचा उद्देश हाच आहे की अमेरिकेतल्या स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्या. पण हे किती पटकन शक्य आहे? म्हणजे अमेरिकन स्थानिक म्हणजे कोण आहेत हा विचार तुम्ही कधी केलाय का? म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे की स्थानिकांना लगेच नोकऱ्या मिळाव्यात. तर आता आपले जे लोक काम करतायत त्याच पद्धतीचे लगेच कुशल जे कर्मचारी ते उपलब्ध होतील. नाही, मी 15 मिनिटांपूर्वी तुम्हाला काय सांगितलं की तिथं जे 90च्या दशकात लोक गेले ज्याकडे बी व्हिसा होता आणि 2000 नंतर H1B गेले, त्यातल्या अनेक लोकांना ग्रीन कार्ड मिळाले. म्हणजे हे जे आपण म्हणतो की अमेरिकन लोकांना रोजगार, त्यातले 80% भारतीयच आहेत, भारतीय वंशाचेच आहेत. असं नाहीये की ते लोकल अमेरिकन. तर तुम्ही एक लक्षात घ्या की लोकल अमेरिकन अशी गोष्टच नाहीये. कारण अमेरिकन नेटिव्ह म्हणजे कोणतं रेड इंडियन लोक, बाकी हा देशच इमिग्रंट लोकांचा आहे. विविध संस्कृतीतनं आणि देशातलं लोक तिथे गेले गेल्या 200 वर्षात, म्हणून तो देश झाला. म्हणून एक मोठा समूह आहे जो ट्रम्पचा प्रचंड विरोध करतो. ते म्हणतात की हा देश स्थलांतरांचा आहे, तर तुम्ही त्यांना विरोध का करता? आपला देश मोठा करण्यात त्यांचाच वाटा आहे. त्यामुळं अजून एक मी तुम्हाला सांगतो की ठीक आहे, भारतातल्या काही H1B जाणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी होईल, पण तिथं जे भारतीय स्थानिक आहेत त्यांना रोजगार मिळेल. त्याच्याकडे आपण फार असं सनसनाटी म्हणून बघायचं कारण नाही. आपल्याच लोकांना नोकऱ्या मिळणार. आज जे म्हटलं ते म्हणजे हा जो H1B व्हिसा आहे ते घेणाऱ्यांपैकी म्हणजे 71% जे आहेत ते लोक भारतीय आहेत आणि बाकी इतर देश जे आहेत त्यांचे कमी जास्त प्रमाणात असतील. पण त्यामुळे सगळ्यात जास्त मोठा परिणाम आपल्या लोकांवर होईल असं म्हटलं जातं. पण खरोखरच आपल्या इथे ज्या पद्धतीने एक राजकारण केलं जातं किंवा एक नरेटिव्ह पसरवलं जातं की सगळे आता इकडे येणार, भारतामध्ये येणार किंवा त्यांना मग इथे नोकऱ्या कशा काय मिळणार एवढ्या मोठ्या संख्येने आल्यावर, तर खरोखर ही नेमकी स्थिती काय आहे हे थोडं समजावून सांगा. आता हे तुम्ही लक्षात घ्या की हे सगळे लोक जे आहेत त्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कारण एक तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर स्किल्ड प्रोफेशनल असाल आणि तुमच्या गाठी जर 10-15 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इतर देशात जाऊ शकता. इतर देश त्यांना, आता तुम्ही बघितलं काल काय झालं, चीननी पॉलिसी जाहीर केली की तुम्ही जर हाय स्किल्ड आणि एक्सपिरियन्स असाल तर चीनचे दरवाजे ओपन आहेत, तुम्ही तिकडे जा. आणि सध्या भारत चीन संबंध काही खूप वाईट नाहीये, म्हणजे आपले पंतप्रधान पण तिथे जाऊन आले. आता काही लोकांना जर वाटलं, आता चीनमध्ये पण इनोव्हेशन खूप छान आहे, तिथं डेव्हलप्ड काही शहरं जी आहेत ती अमेरिके इतकीच विकसित आहे. आणि शेवटी हा मुद्दा काय आहे की काही लोक जे आहेत ना त्यात ते फक्त बघतात की आर्थिक स्थैर्य कुठे आहे, पैसा कुठे मिळतो, आपले कर कुठे कमी आहेत आणि आपल्याला जास्त पैसा मिळत असेल त्या तिथं जातात. तर चीन हा पर्याय आहे. युरोपमध्ये काही देश आहेत, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे. फक्त ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये प्रमाण कमी आहे. म्हणजे असं वाटायला नको लोकांना की नवीन H1B वर्कर, म्हणजे एक लक्षात ठेवा की असे लोंढेच्या लोंढे भारतात येणार नाहीये, महाकुंभ मेळ्यासारखे असं होणार नाहीये. पण एक तर तिथे जे लोक काम करतायत H1B वर त्यांना हा निर्णयाची झळ नाहीये. जे लोक नवीन H1B करणार आहेत त्यांनाच त्याची झळ बसणार. आणि ज्यांना नवीन H1B करायचे त्यातले बहुतांशी लोक ऑलरेडी भारतात ते अप्लाय करणार. आता हा जो तुम्ही म्हणालात की त्याचं ड्युरेशन जे आहे, त्याचा जो काळ आहे तो 3 वर्षाचा आहे किंवा त्यापेक्षा समजा 6 वर्षाचा असेल. पण आता ज्यांचं ते संपलेलं आहे किंवा संपायला येणार आहे त्यांना रिन्यू करायला लागेल. त्यावेळेला पुन्हा ते $1,00,000 जो जे काही त्यांनी शुल्क आकारलेलं आहे ते लागू.
समजा माझा H1B 6 महिन्यांनी संपतोय, तर मी माझ्या एम्प्लॉयरशी निगोशिएशन करेन की मी पगार थोडा कमी घेतो, तुम्ही ही फी भरा. असं ऑलरेडी लोकांनी सुरू केलंय की आपण 50-50 करू, तुम्ही 50,000 भरा, माझ्या पगारातनं 50,000 कमी करा. जर मला 5 लाख $6 लाख वर्षाला पॅकेज असेल, समजा असे काही अनेक लोक आहेत की ज्यांचं $6-7 लाख पॅकेज आहे आणि ते H1B वर आहे, ते म्हणतील ठीक आहे आपण निगोशिएट करू. असं सुरू झालंय ऑलरेडी की माझं 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, 1 वर्षांनी संपणार आहे. जर हा $1 लाख फी राहिली, कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की हे राहणार नाही, ते कमी होईल किंवा असं सगळं. एक लक्षात ठेवा, ट्रम्पच्या वर्तणुकीवर लक्षात घ्या, तो जे म्हणतो ते ब्रह्मवाक्य नसतं, तो काही बदलू शकतो. म्हणजे तो एक नंबरचा कोलांटिवड्या मारणारा माणूस आहे, तो काही करू शकतो. तर खूप तिथल्या गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्टने जर आवाज उठवला की आमचे टर्नओव्हर कमी होतील, हे करण्यासाठी त्यांचे टॅक्सेस जर त्यांना मिळाले नाही. शेवटी कसं आहे की ट्रम्प इज अ बिझनेसमॅन. त्याला असं कळलं की सिलिकॉन व्हॅलीमध्ये जे त्यांना अमेरिकेत कर भरतात त्यांचे प्रॉफिट कमी झाले, तर काय फायदा झाला याचा. तो काहीतरी पळवाटा काढेल, काही लोकांना सवलती देईल, असं मला वाटतंय. पुढच्या 6-1 महिन्यात अशा अनेक गोष्टी करतील. आपल्याकडे कसं कायदा असला की त्याला उपकायदा असतो, मग काही गोष्टी असतात, मग तो काही एक्सेप्शन्स करू शकेल. तर सध्या असं आपण खूप संभ्रमितपणे घाबरून जायचं कारण नाही. आणि अजून एक मला महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की भारतात इन्फोसिस, नारायण मूर्ती यांनी ऑफशोर डेव्हलपमेंट सुरू केलं. म्हणजे त्याला 25 वर्ष सुरू झाली. साधारण 98-99 साली ते सुरू झालं. त्याचं सध्याचं नाव आहे GCC म्हणजे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर. आता हे काय करतात की सर्व बहुराष्ट्रीय कंपन्या, ज्याच्यात अमेझॉन आहे, गुगल आहे, सगळे आहेत, यांची भारतामध्ये ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स आहेत आणि तिथं हजारोंच्या संख्येने इंजिनियर्स काम करतात. तर आता ऑलरेडी डिस्कशन सुरू झालंय की हा जर निर्णय असेल तर आपण GCC मधली रिक्रुटमेंट वाढवू. म्हणजे जे लोक अमेरिकेला येणार होते त्या कंपनीच्या अमेरिकन ऑफिसमध्ये जाण्याच्या ऐवजी ते ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरमध्ये जातील. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट फक्त चेंज ऑफ लोकेशन होईल, त्यामुळे काम सुरू होईल. आणि त्या दृष्टीनं मी महाराष्ट्र सरकार आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की ही सुवर्ण संधी आहे. आपण महाराष्ट्र राज्याने GCC फ्रेंडली धोरण जाहीर करावं की आम्ही ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सना रेड कार्पेट देऊ. त्यांनी डेटा सेंटर धोरण काही महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं, पण डेटा सेंटर हा GCCचा एक छोटासा भाग आहे. पण जर एखादी बहुराष्ट्रीय कंपनी, उद्योग जर महाराष्ट्रात GCC करत असेल, सध्या बहुतेक GCC जी आहेत ती पुणे आणि मुंबई भागात 80% आहे. आणि आपल्याला ही अजून एक संधी आहे की जवळची शहरं म्हणजे कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, अजून इतर पण Tier 2 सिटीज म्हणून नागपूर पण आहे, त्याच्यामध्ये अमरावती पण आहे. या ठिकाणी जर तुम्ही GCC केलं तर आम्ही तुम्हाला रेड कार्पेट देऊ, जमीन कमी किमतीत देऊ, कर माफी करू, अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी जर आपण दिल्या तर आता तुम्ही लक्षात घ्या की या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्यांना GCC करायचे त्यांना एक पर्याय भारत आहे. ते इतर देशात पण जाऊ शकतात, ते फिलिपिन्सला जाऊ शकतात, ते मेक्सिकोला जाऊ शकतात, ते अनेक देशात. पण त्यांना जर कळलं की महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे, जिथं जर केलं तर आपल्याला खूप सवलती मिळतील आणि महाराष्ट्रात प्रशिक्षित मनुष्यबळ पण आहे. आता पुणे शहराचा विचार केला तर 37 खासगी विद्यापीठ आहे आणि कटिंग एज टेक्नॉलॉजी जे आहेत, AI, मशीन लर्निंग, या सर्व महाराष्ट्रात सर्व विद्यापीठात शिकवल्या जातात. त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळ आहे. जर सरकारने इथं शेवटचं जर मास्टर स्ट्रोक खेळला आणि जर GCC फ्रेंडली धोरण ताबडतोब जाहीर केलं तर महाराष्ट्रातल्या अनेक स्थानिक युवकांना रोजगार मिळेल आणि आपल्या भागाचा विकास होईल. आणि GCC मध्ये तुम्ही 3-4 वर्ष करिअर करून मग इतर देशात लोक जाऊ शकतात. ते काय असं परमनंट तिथं राहणं असं म्हणत नाही, पण निदान आपल्या इथली स्थानिक रोजगार. आता हा जो मुद्दा उपस्थित केला जातोय त्याच्यामध्ये कुठेतरी असं पण पाहायला मिळतं की हे सगळं असे निर्णय घेतल्यामुळे कुठेतरी भारतीयांचा पण, तिथे जे मोठ्या संख्येने भारतीय राहतात त्यांचाही कुठेतरी दबाव असणारच आहे. आणि तिकडच्या कंपन्या ज्या आहेत त्यांचाही निश्चितपणे त्या सुद्धा विचार करतील की आपलं नुकसान होईल. भलेही ते म्हणत असतील की स्थानिकांना घ्या, पण त्यांचाही कुठेतरी दबाव असणार की एवढ्या पटकन असं काही भारतीयांना काढून टाकणं या एवढ्या शुल्काच्या पायी आणि स्थानिकांना घेणं हे सुद्धा शक्य नाही. त्यामुळे हा जो दोघांमधला संबंध आहे, भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांमध्ये हा सुद्धा एक दबाव निर्माण होऊ शकतो की असे निर्णय घेतल्यामुळे हे संबंध खराब होऊ शकतात आणि त्याचा परिणाम अर्थात बाकी सगळ्यांना नुकसान सहन करावं लागू शकतो.
ते एक मी आधी तुम्हाला सांगितलं की ट्रम्प हा एक व्यावसायिक माणूस आहे, म्हणजे तो पॉलिटिशियन नंतर झाला, पण ही इज अ बिझनेसमॅन. आता तो ही खेळी करतोय, ही स्ट्रॅटेजी आहे, लक्षात ठेवा. ही खेळी केली, आता त्याला काही करून भारतीय मार्केट पाहिजे हे लक्षात ठेवा. त्याला काही भारतीय आयटी इंडस्ट्री आणि H1B वर्कर हा ह्याच्यावर लागून आपल्याला त्रास देणं हे त्याचा हेतू नाहीये. त्याचा मूळ हेतू काय आहे की भारतीय मार्केट अमेरिकन प्रोडक्ट्सना कमी टेरिफवर मिळावा, हा त्याचा हेतू. बरोबर. आता ह्यासाठी आपण त्याच्या दबावाला आतापर्यंत बळी पडलेलो नाही. आणि आता सुद्धा जर तुम्ही बघितलं तर H1B शुल्कावर जयशंकर आणि माननीय पंतप्रधानांनी काही प्रतिक्रिया दिली. बरोबर. मी गेले बघितलं का की मोदी आणि जयशंकरने याच्यावर काही बोलले नाही. आणि त्यामुळं हे सगळं आपण परराष्ट्र नीती आहे, हा फक्त H1B आणि टेरिफ हा असा इश्यू नाहीये. आणि आपण जर फर्म राहिलो आपल्या स्टँडवर आणि जर आपण हे केलं तर एक लक्षात ठेवा, ट्रम्पवर दबाव अमेरिकेत खूप वाढतो. म्हणजे मी शिकागोला 3 महिन्यापूर्वी होतो, तिथं दर 4 तासांनी निदर्शनं ट्रम्प टॉवरवर व्हायची. पण मी ज्या हॉटेलमध्ये राहत होतो त्या आमच्या समोर एक ट्रम्प टॉवर होतं. आता ते लोक समजाय की ट्रम्प टॉवर म्हणजे ट्रम्प, तिथं दर 4 तासांनी निदर्शनं व्हायची की हे टेरिफ काढा. त्यामुळे एक लक्षात ठेवा की भारतात जेवढा सो कॉल्ड लोकांना वाटतो असंतोष आहे, त्याच्या कित्येक 100 पट अमेरिकेत. त्यामुळं त्याला स्थानिक असंतोष झेलायला लागणार आहे ट्रम्पला. आणि आपण ह्याच्यावर थोड्या दिवसांनी बघू काय होतं. पण आता जर आपण जीसीसी फ्रेंडली धोरण जर महाराष्ट्राने केलं आणि अनेक जीसीसी जर डेव्हलप केली तर ही आपण असं म्हणूया की हे संकट आहे असं मी म्हणत नाही, पण याचं आपण संधीत रूपांतर करू. जसं सिडॅकने परम महासंगणक डेव्हलप केला तसं आपण इथं स्थानिक एक निर्माण करू. आता माननीय पंतप्रधान म्हणतात की आपण आत्मनिर्भर होऊया, मेड इन इंडिया करूया, स्वदेशीचा नारा त्यांनी दिलेला. मग हे सॉफ्टवेअरच्या बाबतीत पण ट्रू आहे ना. आणि आपल्याकडे मी अनेकांना म्हणतो की मागच्या शतकात अमेरिकेला जाऊन शिकणं हे खूप महत्वाचं होतं, पण त्यावेळेला भारतीय शिक्षण पद्धती एवढी विकसित नव्हती. पण आता भारत आणि अमेरिका याच्यात गॅप खूप कमी आहे. भारतातली अनेक शैक्षणिक केंद्र ही अतिशय चांगलं शिक्षण देतात. तर तिथं शिकायला काय प्रॉब्लेम आहे? तिथं शिका, तुम्ही करिअर सुरू करा, उद्योग टाका आणि नंतर जाऊ शकता तुम्ही. अमेरिकेला जाणं म्हणजे काय की तिथं कधीही नंतर जाऊ शकता. अजून तर त्यांनी टुरिस्ट व्हिसा तर बंद नाही केला, बी व्हिसा पण बंद नाही केला, त्याच्यावर पण काय असं मोठं शुल्क नाही. तर तुम्ही तिथं थोडक्या प्रमाणावर जाऊ शकता. अमेरिका बघायला जायला आणि तिथं जाऊन राहणं. एक तुम्हाला सांगू का महेशजी, तिथं जे माझे मित्र राहतात मी त्यांच्या घरी जाऊन आलेलो आहे, ते म्हणतात की दीपक तुम्हाला एक गोष्ट कळते की अमेरिका आणि लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी, पण इतर अनेक बाबी आहेत तिथं आम्ही कर भरतो, आम्हाला सगळी कामं स्वतः करायला लागतात. भारतामध्ये ती आपल्याला मोठी लक्झरी आहे. आपल्याकडे जे मेड इन इंडिया म्हणतो ना आपण, मेड्स इन इंडिया, ते आपलं मोठं ऍसेट आहे. आपल्याकडं हा जो कामगार वर्ग आहे जो आपल्या घरी येतो आणि काम करतो तो कुठे अमेरिकेत नाहीये, तिथं त्यांना सगळं स्वतः करायला लागतं. आता हे जर सगळं तुम्ही जर बघितलं तर सगळं काही असं रोजी पिक्चर 100% नाही. आज आर्थिक विचार आणि आर्थिक सुबत्ता हा नक्की आहे. आता तुम्ही बघता की आता न्यूयॉर्क मध्ये पण पूर आला होता मागच्या वेळी, जे मुंबईमध्ये घडलं ते न्यूयॉर्कमध्ये पण घडलं. म्हणजे असं काही नाहीये की तिथं काहीच होत नाही. फक्त एकच आहे की तिथं खड्डे कमी आहेत रस्त्यानं, हे मात्र मी मान्य करतो की आपल्याकडे समाव तो इश्यू आपण प्लग करायला. पण बाकी काय असं आज हे सगळं जे एक मानसिकता आहे जी तुम्ही म्हणताय की अमेरिकेत जाणं आणि तिकडे नोकरी करणं, तिकडे चांगलं जी काही कमाई करायची आहे, आपल्याला भरपूर तिथे पैसे मिळतील किंवा आपलं आयुष्यमान सुधारेल, असा जो की विचार आहे त्याच्यामध्ये काही बदल होत आहेत का? म्हणजे लोकांना आपल्याच भारतामध्येच अशा संधी, जसं मोदी म्हणतात स्वदेशीचा नारा त्यांनी दिलेला आहे किंवा आत्मनिर्भर व्हा, तर जसं स्टार्टअप्स मोठ्या संख्येने सुरू झालेली आहेत, तसं ती संख्या जी आहे ती सुद्धा कमी झालेली दिसून येते का अमेरिकेत जाणाऱ्या H1B व्हिसा घेणाऱ्या लोकांची? अमेरिकेत H1B जाणारे एक वर्ग होता. असं नाही की 100% लोक जातात, असं नाहीये ना. बरेच लोक इथंच करिअर करायचे, इथंच स्टार्टअप केले. तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क इथं पुण्याला या, तिथं 70 स्टार्टअप मी मागच्या महिन्यात सुरू झालेले बघितले. भाऊ म्हणून एक सेंटर आहे COEP युनिव्हर्सिटी. तो अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे असं सरसकट विधान करू नका की झाला IT इंजिनियर की मिळाला H1B आणि गेला अमेरिकेला, असं नाहीये. गेलं बरोबर. लोक आता जपानला पण जातात ना, जपानला लोक जातात, इतर देशात पण जातात. त्यामुळे आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. फक्त अशी जर एखादी व्यक्ती असेल जे 20व्या शतकात होतं की म्हणजे आता मी शाळेत होतो तेव्हा दुबईचं आकर्षण होतं, त्यावेळेला सोनं हे होतं. म्हणजे आता माझं वय मी 60 वर्षाचं आहे,
मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की तुम्हाला कमी पैशात श्रीमंत व्हायचं असेल तर दुबईला जायचं. हा. आता तुम्ही केरळात गेला तर अजूनही ते युएई आणि याच भागात जातात ना लोक. त्यामुळे जातात. प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव्ह वेगळे आहे. आणि जोपर्यंत डॉलर 88-90 याला आहे तोपर्यंत निर्यात ही अट्रॅक्टिव्ह आहे. तिथं जाऊन पगार मिळवणं अट्रॅक्टिव्ह आहे आणि उत्पन्न वाढवू शकतं आपलं. आता इतर देशांनी पण, आता युएईनी दुबईनी पण चांगली धोरणं केली आहेत भारतीयांसाठी आणि अनेक भारतीय दुबईला जाऊन सेटल झालेले आहेत. तर अशा अनेक गोष्टी घडत आहेत. आणि हे सगळ्यात प्रथम मी सांगतो तुम्हाला की भारतात काम करणं एक काही कमीपणा नाही, असं काही नाहीये की आपण भारतात काम करतात आपण आपल्याला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आणायचं अजिबात गरज नाही. आपण भारतात राहा, उद्योजक व्हा किंवा करिअर करा. सगळ्यांनी उद्योजकच व्हायला पाहिजे असं नाही. तुम्ही एमएनसी मध्ये काम करा. आता जीसीसी मध्ये मी तुम्हाला सांगितलं फक्त महाराष्ट्रात 723 जीसीसी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर फक्त महाराष्ट्रात. त्यातली 375 पुण्यामध्ये आणि 250 ते 300 मुंबई, नवी मुंबई इथे. आता हे जर वाढतायत तिथं करिअर करा सुरू, तिथं चांगले पगार मिळवा आणि सेटल डाऊन व्हा. असं काही नाही. आणि नंतर काही वर्षांनी जा परदेशी. असं काही नाहीये की आयुष्यभर इथंच राहा. तुम्ही जागतिक नागरिक व्हा. आता मी गेल्या 40 वर्षात 43 देश फिरलो. त्यामुळं माझं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे असं समजा. माझं भारतात शिक्षण झालं, मी भारतात प्रामुख्याने करिअर केलं, टाटापासून केलं, नंतर उद्योजक झालो. हे सगळं मी केलं. मी जर करू शकतो तर कोणीही मराठी युवक करू शकतो. कोणी करू शकतो. माझं तर शिक्षण तर मराठीतच झालं. मी इंग्लिश मिडियम मधलं पण नाही. मी सोलापूरला माझं शिक्षण झालं, सांगलीला झालं. असे जर टियर 2 टियर 3 मध्ये राहणाऱ्या मुलांना यश 100% मिळतं. नारायण मूर्ती माझे मित्र आहेत, ते मैसूरचे आहेत. त्यांचं पण शिक्षण भारतातच झालं. ते कुठं परदेशी गेले पण ते झाले ना यशस्वी. त्यामुळे अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि भारतीय युवकांनी अजिबात कमीपणा बाळगायचं कारण नाही. भारतीय नवीन शैक्षणिक धोरण एनईपी हे उत्कृष्ट गोष्ट आहे. आणि तुम्ही अगदी आनंदाने भारतात राहा, भारतात शिका, भारतात करिअर करा, भरपूर पैसे मिळवा आणि नंतर अमेरिकेला. आणि अशी वेळ आणू द्या की ट्रम्पच आपल्याकडे परत येईल की या बाबा आमच्याकडे. आता तो राहायला पाहिजे तितके दिवस, तो पण प्रश्न आहे. त्याच्यावर शेवटचा प्रश्न असा विचारतो की आता हे जे काही चाललेलं असतं म्हणजे साधारणपणे सोशल मीडियावर लोक चर्चा करतात किंवा व्हॉट्सअपवर चर्चा होते, इतर सोशल जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर चर्चा होते आणि त्याच्यातून लोकांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचे संभ्रम निर्माण होत असतात. तर लोकांनी त्या पलीकडे जाऊन कशा पद्धतीने या सगळ्या मुद्द्यांकडे पाहायला पाहिजे. म्हणजे काही लोक सांगतायत म्हणून ते खरं आहे असं न मानता त्याचं सर्वंकष विचार कसा केला पाहिजे लोकांनी. एक काय की आपल्याकडं अनेक नॅरेटिव्ह असतात. आता तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ह्या गोष्टी जाणता. तर काही लोकांचा व्यवसायच आहे की अमेरिकेला लोक पाठवणं, हा त्यांचाच व्यवसाय. त्या लोकांना याचा फटका नक्की बसणार. तर तेवढा एक भाग सोडून द्या. पण आपण जर दूरगामी विचार केला तर माझी अशी विनंती आहे की एकतर महाराष्ट्र सरकारने जीसीसी फ्रेंडली धोरण करावं आणि दुसरं म्हणजे परदेशी भाषा शिकायचा आपण मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला पाहिजे. तिथं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली पाहिजे. आणि आपला जो डायलॉग जर पालक ऐकत असतील तर त्यांना मी विनंती करतो की आपली मुलं जर आता 9वी 10वी 11वी या स्टेजला असतील तर तुम्ही त्यांना बहुभाषिक करा. आणि भारतीय माणूस अनेक भाषा बोलू शकतो. आपली मराठी महत्वाची आहेच, पण इंग्रजी आलं पाहिजे. तुम्ही जर्मन शिका, तुम्ही जपानी शिका, तुम्ही कोरियन भाषा शिका. आणि एक भाषा शिकायला फक्त 800 तास लागतात. आपल्याला काही त्याच्यात शेक्सपियर आणि वर्ड्सवर्थ व्हायचं नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही त्या भाषेत पुस्तकं लिहा, पण तुम्हाला कॉन्व्हर्सेशनला यायला पाहिजे ना. तुम्हाला जर जपानला जायचं असेल तर तुम्हाला जपानी आलं पाहिजे. पण ही जर महाराष्ट्र सरकारने जर बहुभाषिकत्व हे धोरण स्वीकारलं, विशेषतः सुशिक्षितांनी, की आपल्या मुलामुलींना आपण भाषा शिकवायच्या अनेक परदेशी भाषा, तर ती मोठी ऑपॉर्च्युनिटी. आता अनेक जॅपनीज एमएनसीज आता पुण्यामध्ये 12 आहेत मला माहिती आहे, भारतात शेकडो आहेत. ते लोकांना आपले मराठी युवक हायर करतील. आणि शेवटी ही स्पर्धा आहे, लक्षात ठेवा. जर कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, गुरगाव, एनसीआर यांच्याशी महाराष्ट्राची स्पर्धा आहे तर महाराष्ट्राने वेगळी गोष्ट करायला पाहिजे. जसे शिवखेरा म्हणतात विनर्स डू थिंग्स डिफरंटली. तर हे डिफरंट थिंग म्हणजे काय की ते इतर राज्य करत नाही. तर आपण हे करूया. महाराष्ट्र राज्याने म्हणायला पाहिजे की आम्ही जीसीसी करू, आम्ही परदेशी भाषा मोठ्या प्रमाणावर युद्ध पातळीवर शिकू आणि ऑप्शन नाही. तर मी हे खूप लोकांना सांगितलं. पण ऐच्छिक ठेवलं की काही होत नाही. तुम्ही सांगा की तुम्हाला हे शिकायलाच लागेल कंपल्सरी, आणि त्याची काही सुदैवाने त्याला पैसे लागत नाही, त्याला वेळ लागतो. आणि हे जर पालकांनी स्वतःच ठरवलं की आपल्या मुलांना आपण बहुभाषिक करूया, जपानी भाषा शिकवूया, कोरियन भाषा शिकवूया, जर्मन भाषा शिकवूया, तर ही आपली विनिंग एज होईल. मग हे सगळे बहुराष्ट्रीय उद्योग महाराष्ट्रात येतील.
पुण्या मुंबईला येतील सगळीकडे, इव्हन छोट्या शहरात जातील. बरोबर. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही हा सगळा विषय समजावून सांगितलात आणि जो एक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे किंवा भीती आहे ती या निमित्ताने कमी होईल आणि ते वास्तव चित्र आहे ते लोक त्याकडे पाहतील आणि त्या अनुषंगाने फक्त अमेरिकेतच जाणं आवश्यक आहे असं नव्हे तर इतर सुद्धा देशांचा पर्याय आणि त्यापेक्षाही भारतामध्ये सुद्धा आज जे आत्मनिर्भर व्हा असा जो काही संदेश दिला जातो त्याचा विचार करून आपल्या इथे सुद्धा त्या सगळ्या संधी उपलब्ध आहेत याचा विचार करून सगळे भारतीय जे आहेत ते त्या पद्धतीने विचार करतील आणि कोणत्याही पद्धतीने भीती बाळगणार नाहीत अशी अपेक्षा करूया. तुम्ही इथे आलात आणि हा सगळा विषय समजावून सांगितलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.